नमस्कार. आज करूया सगळ्यांनाच आवडतील असे नाचणीचे पौष्टिक लाडू. सर्वात आधी आपण 400 ग्रॅम नाचणी कढईमध्ये भाजून घेऊया 5 ते 7 मिनटं. नाचणी थंड करूया तोपर्यंत गव्हाचे पीठ घेऊया आपण 400 ग्रॅम आणि ते देखील भाजून घेऊया. पाच मिनटं गव्हाचे पीठ भाजून झाल्यानंतर त्यात अर्धा वाटी साजूक तूप घालून ते पुन्हा गुलाबी रंग येईपर्यंत नीट व्यवस्थित भाजून घेऊया. नाचणी गार झाली आहे. आता तिला मिक्सरमध्ये वाटून तिचे छान पीठ तयार करून घेऊ. नाचणीचे पीठ हे थोडे रवाळच वाटल्या जाते. अर्धा वाटी साजूक तूप घालून नाचणीचे पीठ देखील छान 5 ते 7 मिनटं भाजून घेऊयात. लाडूसाठी आपल्याला खजूर देखील लागणार आहेत. नाचणीचं पीठ भाजतोय तोपर्यंत खजुरातल्या बिया काढून घेऊया. लाडूसाठी आपल्याला लागणार आहेत 400 ग्रॅम खजूर, 100 ग्रॅम शेंगदाणे, 100 ग्रॅम मनुका, 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम अक्रोड आणि 250 ग्रॅम गूळ लागणार आहेत. हे सगळे साहित्य आपण एक चमचा तुपामध्ये थोडे थोडे करून भाजून घेऊयात. दोन चम्मच तूप टाकून गुळाचे बारीक तुकडे करून गुळाचा पाक तयार करून घेऊया. तुपात भाजलेल्या सगळ्या ड्रायफ्रूटची मिक्सरमध्ये पावडर करून घेऊ. खजूर बारीक वाटण्यासाठी त्यामध्ये आपण नाचणीचा रवा देखील टाकू, म्हणजे खजूर चांगले बारीक वाटले जातील. गुळाचा पाक छान पातळ तयार होण्यासाठी त्यात अजून 2-3 चम्मच तूप टाकू. गुळाचा पाक तयार झाला आहे. आता त्यात नाचणीचा रवा आणि खजूर जे एकत्र करून मिश्रण केले आहेत ते एकत्र करून घेऊया. भाजलेली कणिक, ड्रायफ्रूटची पावडर, नाचणी आणि गुळाचा पाक सगळेच एकत्र करून छान मिश्रण तयार करून घेऊया.
मिश्रण छान एकसंध होण्यासाठी मिश्रण 2-2 सेकंदासाठी मिक्सरमधून काढून घेऊयात. तयार झालेल्या मिश्रणामध्ये अर्ध जायफळ किसून टाकूया आणि 1 चम्मच सुंठ पावडर टाकून छान एकत्रित करून घेऊया. लहान मुलांना थोडं जास्ती गोड आवडतं म्हणून 50 ग्रॅम पिठी साखर आणि जे आपण 2 वाटी तूप वापरले होते त्यातले उरलेले सगळे तूप टाकून पीठ छान एकत्रित करूया. पीठ तयार झाले. आता मस्तपैकी छान गोल गोल त्याचे लाडू वळूयात. घेतलेल्या साहित्यातून मस्त पौष्टिक असे 60 लाडू तयार झाले. तयार झालेले लाडू नक्कीच सगळ्यांना खूपच आवडतील. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.